महेंद्र ब्राह्मणवाडे यांच्या नेतृत्वात गेलेल्या गडचिरोलीतील शेतकऱ्यांच्या शिष्टमंडळाने घेतली राज्यपालांची भेट. शेतजमीन अधिग्रहणाचा आदेश रद्द करण्याची केली मागणी. आमदार अभिजित वंजारी, आमदार रामदास मसाराम यांचा पुढाकार. गडचिरोलीला जिल्ह्याला स्किल हब बनवण्याच्या नावाखाली शासनाकडून मोठ्या प्रमाणावर सुपीक शेतजमीन अधिग्रहित करण्याची प्रक्रिया सुरू असून यामुळे जिल्ह्यातील हजारो शेतकरी भूमिहीन होण्याच्या मार्गावर आहेत. शेतजमीन गेल्यास अनेक शेतकरी कुटुंबावर उपासमारीची वेळ येण्याची भीती व्यक्त करण्यात आली. गडचिरोली तालुक्यातील हिरापूर गुरुवळा परिसरातील प्रस्तावित विमानतळासाठी होणाऱ्या जमीन अधिग्रहणाला शेतकऱ्यांनी तीव्र विरोध दर्शवला आहे. तसेच चामोर्शी तालुक्यातील भेंडाळा परिसरातील 14 गावांमध्ये प्रस्तावित JSW MIDC प्रकल्प, जयरामपूर परिसरातील तेवढा गावातील MIDC आणि लॉयड मेटल प्रकल्पासाठी होणाऱ्या जमीन अधिग्रहणासाठी शेतकऱ्यांनी विरोध केला आहे. जिल्ह्यातील कोणत्याही MIDC विमानतळ अथवा इतर शासकीय प्रकल्पांसाठी सुपीक शेतजमिनी अधिग्रहित करू नयेत या मागणीसाठी शेतकऱ्यांनी विविध निवेदने, आंदोलने, मोर्चे, मुंडन आंदोलनाच्या माध्यमातून शासनाचे लक्ष वेधले आहे. या पार्श्वभूमीवर आमदार अभिजित वंजारी, आमदार रामदास मसाराम यांच्या पुढाकाराने महेंद्र ब्राह्मणवाडे यांच्या नेतृत्वात गडचिरोली जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे शिष्टमंडळाने महाराष्ट्राचे राज्यपाल जिष्णुदेव वर्मा यांची लोकभवन मुंबई येथे भेट घेऊन जमीन अधिग्रहणाचे आदेश रद्द करण्याची मागणी केली. गडचिरोली जिल्हा पेसा क्षेत्रात येत असून पेसा कायद्यानुसार ग्रामस्थांना विशेष अधिकार प्राप्त आहेत. मात्र ग्रामसभांचा विरोध असतानाही शेतकऱ्यांच्या जमिनी अधिग्रहित करण्याची प्रक्रिया सुरू असल्याने हा पेसा कायद्याचा भंग असल्याचं शिष्टमंडळाने राज्यपाल महोदयांच्या निदर्शनास आणून दिलं आहे. यावेळी राज्यपाल महोदयांसोबत जमीन अधिग्रहणाच्या विषयावर सविस्तर चर्चा झाली. जिल्ह्यातील कोणत्याही शेतकऱ्यावर अन्याय होणार नाही यासाठी शासन आणि प्रशासनानं योग्य सूचना देण्यात येतील असा सकारात्मक प्रतिसाद राज्यपाल महोदयांनी दिला. यावेळी शेतकऱ्यांच्या शिष्टमंडळासोबत विधान परिषदेचे आमदार अभिजित वंजारी, आरमोरी विधानसभा क्षेत्राचे आमदार रामदास मसाराम यांच्यासह शेतकरी शिष्टमंडळातील पदाधिकारी उपस्थित होते. राज्यपाल महोदयांनी जमीन अधिग्रहणाच्या संदर्भाने सकारात्मक निर्णय घेण्यात येईल असे बोलले असले तरी जोपर्यंत जमीन अधिग्रहणाचा आदेश रद्द होत नाही आणि शेतकऱ्यांना न्याय मिळत नाही तोपर्यंत विधिमंडळ, न्यायालय आणि इतर माध्यमातून लढा सुरूच राहील असे मत शिष्टमंडळाच्या वतीनं महेंद्र ब्राह्मणवाडे यांनी व्यक्त केले. गडचिरोली संवाददाता आशिफ कुरेशी.